मी सकाळी 6 वाजल्यापासनं दुष्काळाचीच पाहणी करते. मी पालकमंत्री जालना असल्यामुळे जालन्यापासून सुरुवात केली आणि बीड जिल्ह्याचे पालक असल्यामुळे आता बीड जिल्ह्यात आले. पण मी हे 17 सप्टेंबरपासून ही पाहणी करते प्रत्येक ठिकाणी. आमच्या पोहनेरमध्ये एक नदीला पूर आल्यामुळे एक मृत्यू झाला होता. तिथे जाऊन मी पाहणी केली. आमच्या ग्रामीण भागामध्ये पाहणी केली. पाटोद्यामध्ये काही ठिकाणी पाहणी केली. आणि हे सगळे 8-9 दिवस पाहणी करून मुंबईला टच झाले, तर कळलं की इथे इतका पाऊस झालेला आहे की अनेक गावं पाण्याखाली गेलेत. परत दुसऱ्या दिवशी दुपारी लगेच निघाले आणि आता इथे आलेली आहे. आपण माझ्या मागे बघताय, ऊस ज्या पद्धतीने असा झोपलाय, म्हणजे ऊस हा असं पीक आहे की ते कितीही पाऊस पडला तरी त्याला काही होत नाही, उलट ते त्याच्यासाठी चांगलं आहे. पण नदीचा प्रवाह इतका होता, एवढा फोर्स होता की ते ऊस सुद्धा पूर्ण आडवा झालेला आहे आणि गावांना वेढा पडलाय, काही गावांमध्ये पाणी गेलंय, काही ठिकाणापर्यंत जाता येतंय, काही ठिकाणापर्यंत जाता येत नाहीये. माझ्यासोबत आमदार आहेत गेवराईचे विजयसिंह पंडित आणि आमचे कलेक्टर सुद्धा आहेत विवेक जॉन्सन आणि आमचे ॲडिशनल कलेक्टर आहेत, सर्व अधिकारी इथे आहेत. माझी कॅबिनेटमध्ये काल चर्चा झाली आणि मी त्याच्यात हेच विनंती केलेली आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोनही, की आपण 65 मिलीमीटरचं आपलं पर्जन्यमान आहे अतिवृष्टीसाठी, पण ते न धरता आपण पिकांचं नुकसान बघावं. काही काही ठिकाणी 65 ॲव्हरेजमध्ये येत नाहीये, पण पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. एखाद्याची जमीन खरवडून गेली आणि एखाद्या जमिनीत भरपूर गाळ येऊन बसलाय. तर हे क्लिअर करायला शेतकऱ्याची ती परिस्थिती नाही. तर या सगळ्या गोष्टींचे पंचनामे करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न लवकरात लवकर सरकार म्हणून आम्ही करू. शेतकऱ्याच्या मागे ठाम उभे राहू. बैलगाडीतून तुम्ही प्रवास केला, मुंडे साहेबांची देखील आम्हाला आठवण झालेली आहे. गोदा परिक्रमा केली होती मुंडे साहेबांनी 2006 ला बैलगाडीत चालते सर. मी बैलगाडीमध्ये बरेच वेळा बसले, काही पहिल्यांदा नाही. माझ्या सगळ्या यात्रा, संघर्ष यात्रा बऱ्याच वेळा बसले. आज मजबुरीमुळे बसले, तेव्हा शेतकऱ्यांचं प्रतिनिधी म्हणून बसले. आज असं झालं की रस्ता नाहीये म्हणून बैलगाडीत आले. त्याच्या आधी आता मी ट्रॅक्टरमध्ये बसले होते. पुढचं बोटीचाही प्लॅन हे ना तिकडे पाण्यात उतरलं, चला त्यामुळे उतरल्यामुळे आम्ही मला नाही वाटत बोटीची गरज आहे, कारण बोटी पण त्या बाबळीत आणि झाडात अडकतायत. ही अशी परिस्थिती आहे. आता पंचनामे नको, सरसकट मदत द्या असं विरोधक मागणी करतात. 50,000 हेक्टरी असे पैसे द्या असं. आम्ही बांधावर आहेत, सत्ताधारी पक्ष बांधावर आहे. म्हणजे मी एक दिवस नव्हते तर माझे सगळे तालुक्याचे जिल्ह्याचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी सगळे बांधावर गेले. लोकांच्या घरी जेवण नव्हतं, त्यांना राशन दिलं, कुणाला घोंगडी दिली, कुणाला कपडे दिले. आम्ही बांधावर आहेत, सरकार बांधावर आहे. आज स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा, स्वतः आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, शिंदे साहेब सगळे आपापल्या ठिकाणी प्रवास करतायत, लोकांपर्यंत जातात. पंचनामे नको हे म्हणणं योग्य नाही. पंचनामे झालेच पाहिजे. हा, मदत सर्वांना झाली पाहिजे असं तर आमचंही म्हणणं आहे आणि आम्ही त्याच भूमिकेचे आहोत. पण पंचनामे आमच्या रेकॉर्डसाठी आवश्यक आहे. एखाद्या शेताचं जास्त नुकसान झालंय आणि दुसऱ्याचं तेवढं नाही झालंय तर त्याला सरसकट कसं म्हणता येईल, त्याप्रमाणे आम्ही योग्य ते निकष लावून लोकांना मदत करू. मला माहित नाही, मी ते पाहिलं नाही, मला आरोपांची उत्तर द्यायची नाही. पण मला असं वाटत नाही की कोणत्याही निकषा विना होतं. एखादी विहीर खांदायची तरी निकष आहेत, एखादा बंधारा बांधायचा आहे तरी निकष आहेत. साधं प्रत्येक गोष्टीत निकष आहेत. आपल्या जीवनातही वैयक्तिक निकष असतात, कागद नसतात फक्त. प्रत्येकाचे निकष आहेत आणि नियम आहेत. तर मला नाही वाटत की नियमाच्या शिवाय हे चाललंय. बघा, नियम बाह्य झालं की असं असतो, पाऊस जास्त झाला की असं परिस्थिती आहे. तर मला वाटतं निकषाशिवाय तर काही नाहीये. पण निकष आम्ही लावत नाहीये, आम्ही फक्त त्यांच्या रेकॉर्डवर घेतोय अडचण काय आहे त्यांचा. कारण उद्या भविष्यात परत अशी परिस्थिती आली तर या भागामध्ये अतिवृष्टीचे काय नुकसान आहे हे रेकॉर्डवर जाणं शेतकऱ्याचं आवश्यक आहे. याच्यात निकष वगैरे काही नाहीये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.